नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सर्व? मजेत ना? आपल्या हिस्ट्री सिरीजच्या दुसऱ्या धड्याचा पहिला भाग तुम्ही पाहिलाच असेल, ज्यामध्ये आपण मौखिक परंपरा आणि हडप्पा संस्कृती कव्हर केली आहे. आणि आज आपण घेऊन आलो आहोत याच धड्यातील म्हणजेच दुसऱ्या धड्यातील भारतीय परंपरा याचा दुसरा भाग. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थेट प्राचीन भारताचा लिखित इतिहास बघणार आहोत. यामध्ये आपण राजा हर्षवर्धनाचे चरित्र लिहिणारे बाणभट्ट आणि त्यांचा हर्षचरित हा ग्रंथ, तसेच भारतात आलेल्या परकीय प्रवाशांची रंजक प्रवास वर्णने हे बघणार आहोत. आपण एखाद्या गोष्टीसारखं हे समजून घेणार आहोत, त्यामुळे पाठांतर करण्याची आपल्याला गरज नाही. फक्त हा व्हिडिओ मन लावून ऐका. आणि हा भाग तुमच्या बोर्ड परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. 4 मार्क्स तुमच्या यावरती फिक्स होणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला सुरुवात करूया. की सगळ्याच गोष्टी का फक्त दगडावरती म्हणजे शिलालेख आणि ताम्रपटावरती लिहिल्या गेल्या असतील, हे तर शक्य नाही ना. कारण छोटी गोष्ट जर असेल किंवा एखादा आदेश द्यायचा असेल, एखादा मजकूर लिहायचा असेल, तर ते आपण या गोष्टी मार्फत करू शकतो. दगडावरती लिहू शकतो, ताम्रपटावरती लिहू शकतो, नाण्यांवरती आपण छापू शकतो. पण आपल्याला एखादी मोठी गोष्ट विस्तृतपणे लिहायची असेल, तर अशा वेळी काय केलं असेल? तर आपण तेच आता बघणार आहोत की साहित्याचा मोठा खजिना आपल्या भारताला लाभलेला होता. त्यामध्ये काय काय आहे ते आपण आता पाहू. प्राचीन काळातील इतिहास हा फक्त नाणी आणि दगडांवरतीच लिहिला गेलेला नव्हता, तर आपल्या पूर्वजांनी साहित्याचा एक अथांग खजिना आपल्यासाठी लिहून ठेवला आहे. या साहित्याचे प्रामुख्याने 2 भाग पडतात. एक म्हणजे आपलं भारतीय साहित्य आणि दुसरं म्हणजे परकीय प्रवाशांनी जेव्हा आपल्या भारतामध्ये भेट दिली, त्यावेळेस त्यांनी जे लिहून ठेवलेलं साहित्य आहे त्याला म्हणतात परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने. आता यामध्ये रामायण आणि महाभारत ही आपली महान काव्य आहेत, ती आपल्याला माहिती आहेत. विविध प्रकारची आपली पुराणे आहेत. तसेच जैन धर्मातील आणि बौद्ध धर्मातीलही त्यांच्या ग्रंथाचा समावेश होतो. बौद्ध धर्मामध्ये दीपवंश आणि महवंश यामधून आपल्याला मौर्य साम्राज्याची आणि सम्राट अशोकाची खूप महत्वाची माहिती मिळते. जसं आपण आधी सम्राट अशोकाविषयी बघितलं होतं की शिलालेखावरती त्यांनी जे आदेश लिहून ठेवले होते, त्याचप्रमाणे त्या काळात ज्या काही गोष्टी झाल्या ह्या पण आपल्याला पुराणातून माहित होतात. या धार्मिक ग्रंथाशिवाय त्या काळातील नाटक, व्याकरण ग्रंथ आणि भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेली ऐतिहासिक पुस्तके आपल्याला त्या काळातील राजांचे राहणीमान काय होते, लोकांचे विचार कसे होते, हे आपल्याला समजून घेण्यास मदत होते. आता ही भारतातील जे साहित्य आपण बघितले, रामायण झालं, महाभारत झालं, याविषयी आपण ऐकून आहेच. त्यासोबतच आपल्याकडे जे फॉरेनर आलेले म्हणजेच परदेशी लोक जे भारतात ट्रॅव्हल करायसाठी आलेले, त्यांनी पण जे साहित्य लिहून ठेवलं आहे त्याला आपण आता इंटरनॅशनल ब्लॉगर म्हणूया. आता हे हजारो वर्षापूर्वी चीन, ग्रीस आणि रोम या ठिकाणाहून आपल्याकडे प्रवास करायला आले होते. आणि त्यांनी त्या काळी स्वतःच्या डोळ्यांनी जो भारत बघितला तो त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवला. याच लिखाणाला आपण असं म्हणतो प्रवास वर्णने. म्हणजेच तुम्ही कुठेतरी फिरायला गेलात, तेव्हा तुम्ही जे फोटो वगैरे काढले ते सर्व ठीक आहे, पण मला तुमच्या शब्दात तुम्ही जो अनुभव घेतला, जो तुम्ही डोळ्यांनी बघितलंय, कानाने ऐकलंय, तो अनुभव मला तुम्ही शब्दात लिहून द्या. तर ती काय होणार, तुमची डायरी. आणि तुम्ही त्या प्रवासामध्ये ज्या ज्या ठिकाणी भेट दिली त्या त्या ठिकाणचा पूर्ण अनुभव तुम्ही लिहत गेलात. आता ही तुमच्याकडे एक पूर्ण अनुभवाची डायरी तयार झाली, बरोबर. आता मला जर ती वाचायची असेल तर तुमच्या नजरेतून मला त्या जागेचा अनुभव बघायला मिळेल, बरोबर. यालाच आपण आता काय म्हणूया, प्रवास वर्णन, बरोबर. तर याच लिखाणामध्ये ग्रीस, चीन, रोम या ठिकाणाहून जे काही प्रवासी भारतात आले त्यांच्या लिखाणामध्ये तेव्हा त्यांनी जो भारत बघितला तो आपल्याला बघायला मिळतो. आणि या लिखाणाला आपण प्रवास वर्णने असं म्हणतो. यात प्रामुख्याने चीनी प्रवाशांची नावे खूप आहेत. फाहियान, युआन श्वांग. आणि इसवी सनाच्या 7व्या शतकात हे जेव्हा भारतात आले होते तेव्हा नालंदा विद्यापीठात राहून बौद्ध धर्माचा त्यांनी अभ्यास केला होता. म्हणजे खास करून त्यांचं जे लिखाण होतं
ते बौद्ध धर्माविषयीचा अभ्यासावर होतं. त्याने आपल्या प्रवास वर्णनात असं लिहिले की भारतातील लोक खूप प्रामाणिक आहेत. इथे शिक्षणाला खूप महत्त्व दिले जाते आणि राजा हर्षवर्धनाच्या राज्यात प्रजा खूप सुखी आहे. म्हणजे तेव्हा जी पद्धती होती ती आपल्याला लक्षात येतं की राजेशाही होती. आणि जेव्हा युआन स्वांग हा त्या प्रवासाकरता आलेला तेव्हा राजा कोणता होता? हर्षवर्धन. आणि त्यांनी स्पष्ट उल्लेख काय केला की आपल्या इथले लोक कसे होते? ऑनेस्ट होते, प्रामाणिक होते आणि आपल्या इथे शिक्षणाला खूप किंमत होती. नालंदा विद्यापीठाविषयी तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी त्यावरती व्हिडिओ घेऊन येणार. आता तसेच ग्रीक प्रवासी मेगास्थनीज याने मौर्य काळातील भारताचे अप्रतिम वर्णन त्याच्या इंडिका नावाच्या पुस्तकात केलेलं आहे. आता विचार करा, जर हे परदेशी भारतात आले नसते आणि त्यांनी ही गोष्ट लिहून ठेवली नसती तर आपल्याला प्राचीन काळातील भारताचा जो वैभवशाली आपला इतिहास आहे तो जगाला कधीच समजला नसता. यामध्ये तुम्ही दीपवंश, महावंश, मेगास्थनीज आणि इंडिका पुस्तक यावर थोडा भर द्याल, कारण आपल्या बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही नावे आपल्याला अधिक महत्वाची आहेत. आता तुम्हाला वाटेल की फक्त प्रवास वर्णनांवरूनच आपला इतिहास काय होता हे आपल्याला माहित झालंय. आपल्या इथल्या इतिहासकारांनी, आपल्या इथल्या लोकांनी काहीच लिहून ठेवलेलं नाही, तर असं नाही. आपल्या इथे पण प्राचीन भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीत सर्वात मोठा आणि महत्वाचा भाग येतोय राजे आणि राजघराण्यांची चरित्रे लिहिणे. त्यामध्ये 1400 वर्षापूर्वी बाणभट्ट नावाचे एक महान कवी होऊन गेले. म्हणजे आपल्याकडे फक्त इतिहासकार नाहीच, कवी पण होते. ते राजाच्या दरबारामध्ये राजकवी होते. राजा कोण? हर्षवर्धन. या बाणभट्टांनी राजा हर्षवर्धनाच्या जीवनावर आधारित हर्षचरित नावाचं एक अप्रतिम संस्कृत काव्य लिहिलं. म्हणजे त्यावेळची भाषा कुठली होती? संस्कृत. आणि संस्कृत भाषेमध्ये त्याने लेख लिहिला का? नाही, काव्य लिहिलं. म्हणजे संस्कृत भाषेमध्ये हर्षचरित हे काव्य लिहिलं. इतिहासाच्या दृष्टीने हा एक अतिशय महत्वाचा चरित्र ग्रंथ मानला जातो. आता तुम्हाला वाटेल की राजाच्या कवीने लिहिलेल्या पुस्तकात फक्त राजाची स्तुती आणि कौतुकच असणार, बरोबर ना? पण या पुस्तकातून आपल्याला असं समजतं की 7व्या शतकात भारतातील सामान्य लोकांची सामाजिक स्थिती कशी होती, लोक व्यापार कसा करायचे, देशाची आर्थिक व्यवस्था कशी होती, राजे लोकांवरती कोणते कर लादायचे, तसेच लोकांचे धार्मिक आणि सांस्कृतिक जीवन कसे होते, त्या काळी सण आणि उत्सव कसे साजरे केले जायचे, या सर्वांची अतिशय सविस्तर आणि अचूक माहिती बाणभट्टांनी लिहून ठेवली आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर हर्षचरित हे केवळ राजाचं चरित्र नसून 7व्या शतकातील भारताचा एक जिवंत आरसा आहे. म्हणूनच भारतीय इतिहास लेखनाच्या प्रवासात या ग्रंथाला एक मानाचं स्थान आहे, एक मैलाचा दगड मानला जातो. तर मित्रांनो, असा होता आपला प्राचीन भारताचा इतिहास लिहिण्याचा प्रवास. मौखिक परंपरेपासून सुरू झालेला हा प्रवास ताम्रपट, ग्रंथ आणि प्रवास वर्णने यापर्यंत कसा पोहोचला हे आपण आता पाहिलं. व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या 10वीच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आता पुढील भागात आपण बघणार आहोत मध्ययुगीन इतिहास लेखनाचा भाग. तो काही पहिल्या व्हिडिओवरची कमेंट बघून मला खूप आनंद झाला. मुलांनी आताच आपल्या अभ्यासाला सुरुवात केली हे बघून खूप छान वाटलं. आणि त्याही पेक्षा छान वाटलं ते म्हणजे कमेंट करून सांगितलं की त्यांना सिलेबस हा लवकरात लवकर पूर्ण करून हवाय, जेणेकरून बोर्ड परीक्षेच्या आधी आपला सिलेबस लवकर कव्हर केल्यावर रिव्हिजन करण्याकरता एक बराच वेळ मिळेल आणि प्रॅक्टिस करण्याकरता सुद्धा वेळ मिळेल. आणि त्याही पेक्षा मला हे आवडलं की कमेंट करून सिलेबस केव्हा पूर्ण करणार हे विचारलं, जेणेकरून आपल्याला सिलेबस जर आपण लवकर कव्हर केला तर प्रॅक्टिस आणि रिव्हिजन याकरता आपल्याकडे बराच वेळ राहील. असाच तुम्ही कमेंटमध्ये मला प्रतिसाद द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.